सुप्रभात मोठे बाबा. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सुप्रभात सर्वांना थंडीमध्ये. आणि आपण उठलो आहे 4:30 वाजेपासून, पण अजून काय आथरुणातून निघायची इच्छा होत नाही. आकाशवटी 6 वाजले आणि आपले एक बाबा आले आणि त्या बाबांनी एका चायचं नाव एका गोष्टीचं नाव खूप छान सांगितलं. ती आता ते आल्यावर सांगतो, थांबा तुम्हाला. राणामध्ये बाबा याचं नाव सांगा. कलियुग की देवी, कलियुग की महादेवी. हे चाय कलियुग की महादेवी. बाबांनी या चायला नवीन नामकरण आज आम्हाला माहिती पडलं. ते काय बाबा, काय नाव सांगितलं बाबांनी? कलियुग की महादेवी. कलियुग की महादेवी आहे, कलियुगातली महादेवी. वा, खूप छान नाव सांगितलं बाबांनी. नर्मदे हर. चला मंडळी, आजच्या दिवसाचा प्रवास सुरू झालेला आहे महादेवांच्या दर्शनाने. आपण महादेवांचं दर्शन घेतला आणि आपण आता निघालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला. चला बोला नर्मदे हर. आज आपला किती 12वा दिवस का? चला 12व्या दिवसाचा प्रवास सुरुवात. नर्मदे हर. बोला जटाशंकरे हर. नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आपला पहिला विसावा आलेला आहे. आपण भरपूर चाललो, किती माहिती आहे का? फक्त 2 मिनटं चाललो आणि ब्रिजच क्रॉस करून आलो बस. तेवढ्यात एका यजमानांनी आपल्याला आवाज दिलं. आणि नर्मदा मैयाचा नियम आहे की बाबा काहीही करा, अतिथी देवो भव, तसं त्यांना वाटतं तसं आपणही त्यांचा आदर सत्कार करणं, त्यांच्या हाकेला होकार देणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे या सद्ग्रस्ताच्या घरी आपण आलेलो आहोत. थोडी चाय पाणी करूया आणि मग निघूया. चला नर्मदे हर. माझा विश्वास संतांची पायी, हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, तेची माझे हित करीती सकळ, देणे हा गोपाळ कृपा करी. जने हा गोपाळ कृपा करे. भागली यमद वातील कडे. क्या करे, जब हम थक जाएंगे, जब संत मंडली हमको मतलब गोद ले लेंगे. भागली यमद वातील कडे, शांती आले धोडे सर्व सुख. विठ्ठल नर्मदे हर. हे पोहे बघताय ना, हे चायवाले बघताय ना, काय आम्ही खायला नाही आलो. ते 5च पावलं चाललो तिथून उठून आणि यांनी आपल्याला आवाज दिला नर्मदे हर, चाय प्रसादी घ्या आणि पुढं जा. 5च पावलं मावली, बॅग घालून 5 पावलं झाले. पण काय करणार, त्यांना सुद्धा आपला थांबावं लागतं. चला नर्मदे हर. वा, श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी क्षमा करा, तुम्हाला लवकर भेटायला आलो नाही. काय करणार, निघता 2 यजमानांनी थांबवलं. तिथंच आमचा आज पूर्ण पाऊण तास निघून गेला. असाच एकीकडे नाश्ता झाला, एकीकडे मस्त दूधपान झालं आणि खूप मजा आली दोघांकडेही. आणि मग तेवढ्या याच्यात आमचा पूर्ण पाऊण तास निघून गेला. 8 आम्हाला तिकडेच वाजले, म्हणजे निघून फक्त 5च मिनटं झालेले. पण जाऊ द्या, कसं आहे, नर्मदा मैयाने काहीतरी विचार केला असेल. त्यामुळं तिथून आम्ही बरोबर आता 8:15 वाजलेत. मला वाटतं आता आम्हाला कमसे कम 1 ते 2 तास जेव्हा कंटिन्यू चालू, तेव्हा कुठंतरी आम्ही एक 8, 9, 10 किलोमीटर पार करू. बघूया, चला मस्त भजन करू. चिंतन करता करता आपण हा रस्ता पार करूया. नर्मदे हर. ते विठ्ठल. चला. आणि आपल्याला आजचा दिवससुद्धा हायवेच आहे बरं का हा. मग उद्यापासून आपल्याला जरा वेगळा रोड असेल. हायवे असण्याचं कारण असं आहे का आतल्या साईडला काही रस्तेच नाही आहेत चालण्यासाठी.
आणि मैयाचा तटसुद्धा असा कटिंगवाला आहे, म्हणजे पूर्ण डायरेक्ट खोल खाली. आणि त्याच्यामुळं तो जंगल एरिया म्हणण्यापेक्षा अशी झाड दिसतं बघा. ही समजा असं रोड आहे सर्व हे कॉर्नरला, मग इथून चालता यायचं नाही. मग त्याच्यामुळं आपल्याला हे काही दिवस आपल्याला हायवेवरून चालावं लागतं आणि आपल्याला बरेच द्या असंच हायवेवरून चालायला लागणार आहे. आणि मैया कदाचित आपल्याला कधी कधी दिसेल, बघूया आता. प्रयत्न करू का मैयाच्या तटावरून चालायचा, जसं चान्स भेटेल तसा, पण जसं आपल्या भागीत लिहिलं तसं. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर, नर्मदे हर. हां, आज काय खरं दिसत नाही बाबा, अजून आपली काहीच चाल झाली नाही. आज आपल्याला यजमानांचे खूप आग्रह झाले. आता येता टोटल आत्तापर्यंत 4 जणांनी आपल्याला थांबवलं. 2 ठिकाणी नाश्ता आणि 2 ठिकाणी चाय पाणी. त्याच्यामुळं आज वेळ निघून गेला. आज आपली काहीच चाल झालेली नाही आहे. बघू आता कशी चाल होते, बघू. चला, आता जर कोणी नाही थांबवलं तर आता आपण पटापट जाऊ. पण असं वाटते पुढं कोणतरी थांबवणार आहे, बघू. चला, नर्मदे हर जीवन. नर्मदे हर मंडळी, आजच्या दिवसातली 5वी हाक. चला, नर्मदे हर. अन्नक्षेत्र ग्राम चकेरी. जरा चाय पिऊया आणि जाऊया. आता काय आपल्याला तो त्यांचा मान सन्मान तोडता येत नाही. चला. कहाँ से आए? देवास जिले से. अरे छोटे आप चल रहे ही हो? हाँ, नर्मदे हर. बाप रे, आशीर्वाद दे दो. हमें आशीर्वाद दे दो. बहुत खूप. काय महाराज, लाल मुलगी असेल, काय त्याग असेल तिचा जरा. नर्मदे. वाह, खूप छान. तो देखिए, हमारे युवाओं के लिए एक एक्सप्रेशन है कि 4 साल की उम्र में प्रमाण है कि 4 साल की उम्र में भी आप धर्म कर सकते हैं. धर्म करने के लिए, यात्रा करने के लिए आपको उम्र की कोई सीमा नहीं होती है. हाँ, साक्षात प्रमाण है. तो कहिए नर्मदे हर जीवन भर. नर्मदा नाम है उसका, नंदनी. वाह, खूप छान मंडळी. वाह. इसको कैंसर था. अच्छा, इसके बारे में हमको पीछे बताया गया शायद. अरे बाप रे. मंडळी, ही जी आता तुम्ही मुलगी बघितली ना, तिला 7-8 महिने 1 वर्ष काहीतरी असताना तिला कॅन्सर होता. आणि तिच्या आईवडिलांनी सांगितलं होतं का तिचं ऑपरेशन सक्सेस होऊन द्या, आणि ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर आम्ही नर्मदा परिक्रमा तिला घेऊन करू. अरे बापरे, कायच म्हणणार. ती मुलगीसुद्धा एवढी धीट आहे, पण ती मुलगी चालते. नर्मदे हर. खरंच खूप 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 खूप. आता मला माहीत तोंडात शब्दच नाही राहिले आमच्याकडे महाराज या मुलीसाठी. शब्द कसं व्हायचं, हा ना, ते इथे येऊन शिकायचं. खरंच आहे महाराज. एकदम म्हणजे एकदम निशब्द. आपण काहीच नाही याच्यासमोर. हिचेच बद्दल सांगितलं त्याने आपल्याला, काहीच नाही याच्यासमोर आपण. चला, नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. कशाला बरं कॅमेरा काढला असेल बाहेर मी. माझी लाडकी नर्मदा माई परत भेटली बघा, काय मस्ती करते ती. काय कशी चालते, तुरु चालते. खूप आनंदाने चालते ती. नर्मदे हर मंडळी. मला नाही वाटणार आज आपला टार्गेट पूर्ण होईल. टार्गेट म्हणजे आपल्याला कमीच चालायचं आहे, पण आज ही आपली 6वी विश्रांती आलेली आहे. नर्मदा परिक्रमा सेवा. चला, बसूया आता, मग पुढं जाऊया. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि आपल्याला लागलेलं आहे कोणतं शहर? अंजड शहर. वास्तविक आपला काल प्लॅन होता इथं यायचा, पण काल शक्य नव्हतं, म्हणून आज आपण तो प्लॅन काही नाही. आज प्लॅन नाही आहे. हा शहर आपल्याला क्रॉसेस करून आपल्याला जायचं आहे बडवानी. चला, शहरात आलेलो आहोत आणि शहर टाकून पुढं जाऊ, तेव्हा भेटू. नर्मदे हर. खूप सुंदर मूर्ती.
चंद्रशेखर आझाद. खूप छान. नर्मदे हर नर्मदे हर श्री विठ्ठल मंडळी. आपण या शहरात थांबलेलो आहोत. कुठला शहर? निमाडी ना? अंजड शहर. आणि आपल्याला बसायसाठी आसन नव्हतं. वास्तविक आपल्याकडं आसन असायला पाहिजे. काय गुरुजी? बिलकुल आसन शिवाय तर विशेष नाही. आता तुम्ही हे जे साधना करताय त्याच्यामध्ये तुमचं आसन जे आहे ते सिद्ध होऊन जातं. त्याच्यावर बसून त्याच्यावरच बसून पूजा करायची. कुठं थांबलो तरी त्याच्यावरच बसायचं. आपलंच आसन टाकून बसायचं आणि पूजेला आपलंच आसन टाकून बसायचं. आसनावर बसूनच जेवण करायचं. काय गुरुजी? बरोबर आहे का नाही? आपण आसन घेतला, ते आसन लोकांना दाखवा बरं तुम्ही तुमच्या हाताने. हे बघा, असं आपल्याला आसन भेटलेलं आहे. गुरुजी चांगलं आहे ना आसन? खूप सुंदर, खूप सुंदर. आपने आसन लिया कि इन्होंने लिया? हाँ. महाराज जी, यही आसन पर बैठकर जिंदगी भर भजन करो तो ये आसन सिद्ध हो जाएगा. और इस आसन पर बैठकर अभी जो भी शब्द बोलोगे जनहित के लाने वो काम करेगा. नर्मदे हर. अशा प्रकारे आपल्याला आसन भेटलेलं आहे. चला श्री विठ्ठल. नर्मदे हर श्री विठ्ठल. आणखीन एक आपल्याला नदी क्रॉस करायची आहे. ती म्हणजे ती नदी आहे. त्या नदीचं नाव आहे आषाढ अंजड. वा, नाव पण खूप छान आहे. आषाढ अंजड नदी. हा नदी पूल आपण क्रॉस करत आहोत. खूप छान नदी आहे. वा, खरंच वाटला तेवढा छोटा नव्हता. खूपच मोठा हा शहर होता. अंजड शहर खूप मोठा म्हणजे एवढ्या भागात हा म्हणजे असा मोठा शहर मी बघितला. अंजड शहर. नर्मदे हर. चला, नर्मदे हर. बोलो नर्मदे हर. नर्मदे हर. बहुत खूप. चला. लहान पोरं थांबली. बाबा व्हिडिओ निकालो. नर्मदे हर. चला. नर्मदे हर. आणि आज आपला खूप तुफानी दिवस चाललेला आहे. आपल्याला आश्रयासाठी एक छोटीशी कुटिया बघावं लागलेली आहे. खूप सुंदर आपला चालू आहे. स्लो चालू झाला ना, मग तो दिवस बेकार जातो. हा, आपल्याला बसून आपण तसं नाही. आपलं काय झालं माहिती का, आज आपल्याला जास्त चाय प्रसादी वगैरे त्याच्यामुळे वारंवार थांबावं लागलं. मी मोजले 7 वेळा आपण थांबलो. 7 वेळा. आणि तेवढं पकडा की प्रत्येक ठिकाणी 10-15 मिनिटं जातात. काय 2 तास आपले असेच गेलेत आपले. त्याच्यामुळे आपण जरा आज स्लो आहोत. अजून आपल्याला जेवणाचा पत्ता नाहीये. कुठेतरी भेटेल. मैयानी कुठेतरी नियोजन करून ठेवलं असेल. भोजन प्रसादी काय ना काय असेलच आपल्याला नियोजन. चला, नर्मदे हर. पुढे निघूया. मध्ये हर मंडळी. बापरे, आज आम्हाला 18 किलोमीटर नंतरच हनुमंत मंदिर ग्राम बोरलाय इथं आपल्याला अन्नक्षेत्र भेटलेलं आहे. बघूया आतमध्ये अन्नक्षेत्र चालू आहे का बंद आहे. चला, नर्मदे हर. श्री विठ्ठल. नर्मदे हर. खूप सुंदर असा अन्नक्षेत्र आहे. आणि आपल्याला जेवायला आहे बरं का. आपलं संपलेलं नाही आहे. आणि जेवूया. आमची मंडळी दमले, लगेच निघूया. नर्मदे हर. खूप छान भोजन कक्ष. आणि आता त्याला जेवू आणि मग पुढे निघा. नर्मदे हर. श्री विठ्ठल. आपण त्या आश्रमात थांबलो होतो. अन्नपूर्ण छत्र. खरंच खूप सुंदर भोजन होतं. प्रसादी खूप छान होती. आणि बरंच चालल्यानंतर आम्हाला ही प्रसादी भेटली. थोडा विश्रांती केली आम्ही. खूप आनंद आला. इथं मारुतीरायांचं मंदिर होतं. खूप छान मंदिर होतं मारुतीरायांचं. खरंच तुम्हाला दर्शन झालंच असेल. श्री हनुमंत मंदिर समिती ग्राम काय बोरलाय. मस्त सेवा झाली. खूप आनंद आला. जेवणसुद्धा खूप छान झालं. चला, आता आपण आपल्या प्रवासाला लागूया. आज आपल्याला गाठायचं आहे काय रे? बडवानी. आज आपल्याला बडवानीला सिद्धेश्वराच्या मंदिरात आपल्याला वस्ती करायची आहे. तर नर्मदे हर. श्री विठ्ठल. गोपाळांची खेळती आनंदी डोलती. गोपाळाची खेळती आनंदे डोलती.
धन्य आम्हा म्हणविती, धन्य आम्हा म्हणविती. नर्मदे हर, नर्मदे हर. चला दुपारची चाल खतरनाक. उठा आता तर बसलो आम्ही. ई बाबा का करता है ऐसा? ये बाबा ऐसा का करता है? हमको क्यों बैठने दिया फिर? 2 मिनिट थांबा, विश्रांती करतो. 2 मिनिटात बोलतो तुमच्याशी. चला बाबा आमचा काहीच आहे. तो हम लोग शिव मंदिर बैठे हैं और ये हमारे बाबा बहुत गड़बड़ मचा रहे हैं. चलो 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 कर रहे हैं. अभी आके बैठे ही हैं, अभी ठीक से सांस भी नहीं लिया है. सांस तुम्हारी शादी का हुई महाराज, तुम्हें सांस लेनी. अरे वो सांस नहीं, सांस की बात कर रहे हैं. सांस की बात नहीं कर रहे. कांती रे सावळी रे गोरी चापे कळी तुझ्या दर्शनाने होईन काळी. मग हे वाळी जनमद उगला राहे नगरी ताळा उगला राहे राहे नगरी चाळा. बाबा तो तुझ्या नादात काळी होईल. ऐसे आनंद लेते हुए हम लोग आगे की ओर बढ़ रहे हैं. प्यार काही आहे नर्मदे हर जीवन. नर्मदे हर मंडळी. आता थोडासा बाबांनी लई घाई केली. 2च मिनटं बसा, लगेच निघालो. आणि पुढं निघालेलं वास्तविक बाबांचं काही चुकत नाही. आज आम्ही सकाळपासून जरा लेझी चालतोय. म्हणजे आज आपल्याला आमंत्रण भरपूर आहे, म्हणजे रस्त्यात थांबणं भरपूर झालं. त्याच्यामुळं आज आम्ही म्हणजे स्लो आपली चाल पडली. तर त्याच्यामुळं आपण 1 ते 1.5 ते 2 तास आपण लेट आहोत. तर जिथं आपल्याला रोज संध्याकाळी 4ला पोचणं होत असतं नाही का. मला वाटतं कदाचित आज आपल्याला धनंजय किती वाजतील अंदाज? 6. धनंजय 5:30-6चा अंदाज येतोय. पण मी 6च्याही पुढचा अंदाज देतो. बघूया. श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव मला नर्मदे हर. येची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. भागली आमद वाहतील कडे त्यांची आणि तोडे सर्व तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारी. नर्मदे हर मंडळी. 5:45 वाजलेले आहेत आणि आता असं वाटतंय का 7 वाजलेले आहे. इकडं लवकर जरा अंधार होतो आणि आज पहिल्यांदा आम्ही 4:45 वाजेपर्यंत चालतोय. काय महाराज? 30 किलोमीटर. हां, अजून आपला ठिकाणा काय आलेला नाही आहे. अजून आपला ठिकाणा मला वाटतं अजून 4 किलोमीटर असेल का? असेल अजून 4 किलोमीटर आहे. म्हणजे आणखीन प्रॉपर 1 तास आपल्याला अजून चालायचं आहे. बघूया. चला नर्मदे हर. कुठं मला वाटतं जरा थांबूयात, विश्रांती करता जरा चाय पाणी वगैरे, मग थांबून जरा परत निघू. चला नर्मदे हर. जिंदगी भर जीवन नर्मदे हर. आणि थोडा विश्रांती घेतलीत आम्ही, पण तरी सुद्धा बॅग काढायची इच्छा नाही. म्हटलं बिना बॅग काढतात बसू. बॅग काढा की निघायचं आहे ना लगेच. चला नर्मदे हर निघूया. 2 मिनटं बसलो बस झालं. लवकर हो. नर्मदे हर श्री विठ्ठल हमारा बड़वानी ओ हमारा बड़वानी आ गया हमारा बड़वानी. बड़वानी तुम कब से आ रहे थे? हम बहुत राह देख रहे थे तुम्हारी. आणि अशा प्रकारे आपला बडवानी आलेला आहे. नर्मदे हर. 6 वाजत आलेत ना, अजून आपण पोहोचलो नाही. चला मंडळी, काही घ्यायचं आहे का? श्रीराम चौक याला म्हणतात चौकाचं नाव. वा, श्रीराम चौकात पोचलेलो आहोत. आता थोड्याच वेळात आपण आपल्या मंदिराजवळ, डेस्टिनेशनजवळ, आश्रमाजवळ पोहोचणार आहोत. खूप सुंदर आणि खूप भव्य दिव्य हा जिल्हा आहे, गाव आहे, खूप मोठा आहे. बडवानी म्हणजे एक मोठा
किल्लाच आहे समजा म्हणा, खूप मोठा. कधीपासून आम्ही क्रॉस करतोय बडवानी, पण बडवानी अजून आम्हाला जातच नाही आहे. नर्मदे हर श्री विठ्ठल. श्री विठ्ठल मंडळी. हा बापरे, 6 क्रॉस झालेत आणि आपला मंदिर आलेलं आहे. हा बघा, श्री सिद्धेश्वर मंदिर बडवानी. ह्या मंदिरात आपल्याला थांबायचं आहे. चला तर आता मंदिरात जाऊया आणि सगळं पाहून घेऊ, नंतर तुम्हाला भेटतो. चला. श्री विठ्ठल नर्मदे हर. हा बघा, चला. नर्मदे तुदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. महागभीर नीरपूर पापदूत भूतल घन समस्त पातकारी दारितापदाचलम्. जगल्लये महाभये मृकुंड सुंडो हर्मदे तुदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. आणि अशा प्रकारे आजची दिवसाची व्हिडिओ आपण एंड करत आहोत. आपण पोचलो आहोत बडवानी आणि बडवानीला आपण खूप आज चाललो. आज आपण 31 ते 32 किलोमीटर चाललो आहे. आज जरा पाय आपले जबाब द्यायला लागले. पाय सांगतात का आज दमलो म्हणून. आज मस्त निवांत आराम करू. उद्या सकाळी जरा उशीर निघूया. उशीर निघायचं ना उद्या सकाळी. चालेल, धनंजय म्हणतो उद्या सकाळी उशीर निघूया. चला, शुभरात्री. उद्या आपले एक पाहुणे आलेत, ते पाहुणे उद्या दाखवेन तुम्हाला मी. चला, श्री विठ्ठल, श्री ज्ञानदेव, नर्मदे हर, शुभरात्री.